वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। ज्योतिबाच्या नावानं चांगभलनच्या गजरात बोरगाव येथे ज्योतिर्लिंग पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न। सीमा भागातील श्री क्षेत्र बोरगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानची वार्षिक यात्रा रविवार मे 11 रोजी भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात सुरू झाली। कैलासवासी परमपूज्य शांतानंद महाराज यांनी स्थापन केलेल्या या यात्रेची सुरुवात भव्य पालखी मिरवणुकीने झाली। ज्योतिर्लिंग देवस्थानचे प्रमुख शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मिरवणुकीस कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रमुख उपस्थिती लावली। यावेळी महिला भक्त मंडळींनी आमदार शशिकला जोल्ले यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडला। जोल्ले दाम्पत्याने विधिवत पूजन करून श्रींचे दर्शन घेतले आणि त्यांचा मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। गुलालाच्या उधळणीत भजनी मंडळ, हलगी ताशे, 2 ब्रास बँड, हत्ती घोड्यांच्या मिरवणुकीत भक्तजन समुद्र रंगून गेला होता। संपूर्ण गावातून भव्य आणि दिव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली। सोमवार मे 12 रोजी रात्री प्रसिद्ध रेणुका भक्त तानाजी पाटील यांच्या जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तर मंगळवार मे 13 रोजी कोल्हापूर येथील झंकार बीच ऑर्केस्ट्रा रसिकांच्या मनोरंजनासाठी सादर होणार आहे। भक्तांसाठी ज्योतिर्लिंग मंदिर ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री शांतानंद प्रसाद महाराज यांच्यासह राजू उरणकर दादा, बाळासाहेब उरणकर, सुभाष उरणकर, सुभाष नरवाडे, रमेश नरवाडे, संचालक शरद जंगठे, युनुस मुल्ला, माजी नगरसेवक उत्तम कदम, अजित तेरदाळे, महावीर पाटील, राजू लठठे, फिरोज अफराज, सर्जेराव धनवडे आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।